चर्चगेट परिसरातील जेएम महाविद्यालयात 12वी मध्ये शिक्षण घेणारा यश सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास मरीन प्लाझाकडून हॉटेल सम्राटच्या दिशेने निघाला होता। ब्रेबॉर्न स्टेडियम जवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका गाडीने त्याच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला। त्याची गाडी ही वेगात होती। मरीन ड्राईव्हला सीसीआय क्लब जवळ आल्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि दंपत मारू या वृद्धाला त्याच्या गाडीने धडक दिली। तिथे असलेले योगेश निगाय आणि केणी या 2 पोलीस शिपायांनाही त्याने उडवलं। लायसन्स नसताना त्यांनी गाडी चालवलेली आहे, लायसन्स नसताना त्याला गाडी चालवण्यात दिलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही यश बोहरा त्याच्यासोबत गाडीचे मालक त्याचे वडील यांना याच्यात सहआरोपी करणार आहोत। जखमी मारू यांना रुग्णालयात नेलं असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं, तर योगेश निगाय हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। केणी हे किरकोळ जखमी आहेत। यशचे वडील आयात निर्यात व्यवसायात असून ते पत्नीसह सध्या परदेशात आहेत। या अपघाताचा तपास सुरू आहे। शैलेशला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। त्याच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। कॅमेरामॅन अभय प्रसाद सह महेश पागल, साम मराठी, मुंबई।